नमस्कार, मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भरपूर दिवसाने आपला व्हिडिओ वगैरे आला नाही आहे चॅनलला, कारण पण तसंच होतं. यांची तब्येत बिघडलेली होती थोडीशी, त्यामुळे त्यांना एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागलं. आणि काय झालं, शनिवारी सकाळी ते दुकानला म्हणजे कामावर गेलेले. आता आमचं होलसेल कॉस्मेटिकचं म्हणजे कार्टन्स वगैरे आमचे बाहेरगावी वगैरे जातात, तर नेहमीचंच काम आहे ते. पण एवढं काय त्यांच्यावरती जास्त भार पडत नाही, कारण का त्यांच्यासोबत मदतीला एक मुलगा पण आहे दुकानला आमच्या. मग तर त्याची मदत वगैरे असते. आणि नेमकंच तो पण गावी गेलेला, आणि त्याच्यामध्ये ह्यांना माल अर्जंटमध्ये पाठवायचा होता बाहेरगावी. मग त्याच्यासाठी त्यांनी कार्टून वगैरे पॅकिंग करायला घेतलं, तर थोडंसं खाली वाकणं वगैरे झालं, आणि त्याच्यामध्ये त्यांना मणक्याची गादी थोडीशी सरकली. आणि तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं, आणि त्यांना एमर्जन्सीमध्ये ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. मग त्यांच्या मित्रांनी वगैरे मुंबईवरून त्यांना ओला मारून डायरेक्टली अपोलोला बेलापूरला ॲडमिट केलं. तर मी पण इकडून गेली, आणि मला असं वाटलं की नॉर्मल काहीतरी चमक वगैरे भरली असेल. आम्हाला काही माहीतच नव्हतं, याच्या अगोदर पण असं काही झालं नव्हतं. तर आम्हाला असं वाटलं की चमक वगैरे थोडीशी भरली असेल, मग काय लगेच तेवढा दाखवून मग लगेच घरी येता येईल. मग मी, तो पण माझ्यासोबत, माझ्या पण पाठी लागलेला, तर मग त्याला पण मी घेऊन गेलेली. इतर वेळेस काय वेळेस तो इथे जवळ गेलं की नाही आहे तेवढा पाठीमागे, पण त्या दिवशी तो आलेला पाठून. तर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो, आणि एमर्जन्सीमध्ये त्यांचा मला अचानक फोन आला दुपारी की मला असं असं झालं आहे बोलतो, पण मला माहीत नाही बोलतो. मला काहीतरी असं जोरात काहीतरी झालं आहे असं जास्तच, कारण का हे खूप म्हणजे भयानक वाटतं त्यांना. म्हणजे त्यांची खालची बाजूनं कमरेपासून थोडंसं म्हणजे असं लूज पडल्यासारखं वाटत होतं, एवढं दुखत होतं. आणि नेमकंच ते माकड हाड असल्यामुळं, ती गादी थोडीशी सरकल्यामुळं पहिल्यांदाच झालं आहे, त्यामुळं मग ते अचानकच एमर्जन्सीमध्ये ॲडमिट केलं. आणि संध्याकाळी मग मी घरी पाठवलं पप्पांसोबत, आणि डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट व्हायला लागेल, ऑब्झर्वेशन खाली ठेवायला लागेल. मग तेव्हाच मग ॲडमिट केलं, आणि MRI वगैरे केला, एक्सरे काढला, आणि मग त्याच्यामध्ये दिसलं की मणक्याची थोडीशी गादी सरकली. नंतरला मग मी तो पण खूप घाबरत होता त्यांना, म्हणजे अशा कंडिशनमध्ये बघूनच तो खूप घाबरलेला. त्यामुळं मग त्याला पप्पांसोबत मी संध्याकाळी घरी पाठवला, आणि आम्ही तसेच मग दोघेजण आम्ही हॉस्पिटलला थांबलो. कारण का एका पेशंटसोबत फक्त एकच रिलेटिव्ह राहू शकतो, दुसरं कोण थांबू शकत नाही. आणि मी त्यांना अशा कंडिशनमध्ये सोडून मी घरी येऊ शकत नाही, कारण का त्यांचे फ्रेंड वगैरे पण बोलत होते, घरातले आमचे पण बोलत होते की मी थांबतो वगैरे त्यांच्यासोबत. पण तसं मी त्यांना एकटं सोडून असं येऊ शकत नाही, असं म्हणजे मलाच ते खूप भीती वाटत होती. कारण का एकदम अशी सिच्युएशन काही येईल असं म्हणजे विचार पण नव्हता केला, आणि काहीच नाही. आणि कसं झालं की सकाळी जाईपर्यंत एकदम व्यवस्थित होते, आणि दुपारी त्यांनी अचानक मला फोन केला की मला असं खूप त्रास व्हायला लागला, आणि मला असं वाटते की ॲडमिट व्हायला पाहिजे हॉस्पिटलला. मग आम्ही डायरेक्टच गेलो, आणि एकदमच असं कोणीतरी अंगावरती जबाबदारी फेकून दिल्यासारखं झालं. कारण का हॉस्पिटलचं माहीत आहे मला, तसं हॉस्पिटलचं सगळंच माहीत आहे, कारण का माझा OT टेक्निशियनचा कोर्स झाला आहे, तसं माहीत आहे सगळं. त्यामुळं पण आपल्या माणसाचं सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं ना की खूप त्रास होतो. एखादे पेशंट वगैरे, तसं आता थोडं मला माहीत असल्यामुळं नर्सिंगचं वगैरे, त्यामुळं मला तेवढं म्हणजे आता आत्ती वगैरे होती आजारी, तेव्हा पण मी करत होती. परत मी तुझ्या टायमिंगचं पण तेव्हा ते माझ्यासोबत असतं, त्यामुळं तेवढं म्हणजे फ्रेश वाटतं, तेव्हा करायला पण काही वाटत नाही. आणि हे त्या ठिकाणी असे होते, तर मला ते बघूनच खूप भीती वाटत होती. आणि असं होतं की असं का, म्हणजे आपल्याला अगोदर मानसिक तयारी नसते आपली की त्या माणसाला तर बेडवरती बघायचे. आणि आपण साधी छोट्या क्लिनिकमध्ये जायचं म्हटलं तरी पण ह्या लोकांना सोबत घेऊन जाते. मी तर जाते, मी तुझं जरी झालं तरी ते मी तुझ्यासोबत म्हणजे आमच्यासोबतच असतात. ते असल्याशिवाय आम्ही हॉस्पिटलला पण जात नाही. माझं जरी झालं तरी, मी तुझं झालं तरी. आणि ह्यांचं काही एवढे पण काही त्या आजारी वगैरे अशा अचानक काही पडलेले नाही अजूनपर्यंत तरी. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी असे सलाईन वगैरे काही लावलेला नव्हत्या कधी. आणि अचानकच असं घडल्यावरती मला खूप अशी भीती वाटत होती की आता हे सगळंच करायचं, कसं काय करायचं, हॉस्पिटलचा इन्शुरन्स यायचा त्याचं काहीच माहीत नव्हतं. मी तुझ्या टायमिंगला त्यांनी सगळे प्रोसेस वगैरे केलेली, ते मला सांगत होते सगळ्या, पण असं गोंधळून जायला व्हायचं एकदम. पण त्या 2 दिवसाने ना खूप म्हणजे आयुष्याला खूप असं मोठं असं एक
धडा कसा शिकवतात असं झालं. आणि नंतरला मग सगळं व्यवस्थित झालं. आता त्यांची तब्येत पण व्यवस्थित आहे जरा. मग सोमवारी रात्री आमचा पावणे 10 वाजता आमचा डिस्चार्ज झाला आणि आम्ही घरी आलो. आता त्यांची थोडीशी तब्येत बरी आहे. तेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं, त्यासाठीच व्हिडिओ केलेला. चला, तर इथे त्यांना ना सलाईन लावलेली आणि त्यांचे केस वगैरे हातावरती जास्त होते. तर ते जास्त म्हणजे सुई जेवढी दुखत नव्हती ना तेवढे ते काढताना ते केस असे पूर्ण ते चिपकलेले होते स्टिकला. मग ते जास्त दुखत होते त्यांना. तर ते बराच वेळ गेला त्याच्यामध्ये ते काढायला. आणि आम्हाला जायचं होतं घरी. तू घरी होता मम्मी पप्पांसोबत आणि तिथे आम्ही दोघेच होतो. त्याचा अर्ध टेन्शन होतं की असं वाटत होतं की कधी त्याला भेटतं आहे ना कधी. कारण का मी जाताना हॉस्पिटलला तो माझ्यासोबतच होता आणि तो खूप घाबरलेला त्यांना बघून. मग त्याला मी घरी पाठवला आणि मी आणि ते दोघेच आम्ही तिथे हॉस्पिटलला होतो. किती आतमध्ये घातले तुम्ही? बरं आतमध्ये ना? केवढी मोठी सुई. हां? सुई केवढी मोठी आहे. किती मोठी? अभी कॉटन चिपकेगा उसके ऊपर, कॉटन चिपकेगा उसके ऊपर. ये देखो इधर से पूरा क्लीन नहीं होगा ना. एवढे फिट आणि व्यवस्थित फाईन राहावा नाही ते यायची वेळ कधीच कोणावरच यायला नको असं मला वाटतं. आत्ता वाजलेत 10 आणि आम्हाला डिस्चार्ज झालं आणि उबेर बुक केलेली. आणि मला एवढं मस्त वाटत होतं ना की फायनली डिस्चार्ज भेटला ह्यांना, म्हणूनच मला फ्रेश वाटत होतं.